दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त देवळाली गाव इथल्या गाडीकर मळा इथं मोहम्मदिया सोशल ग्रुपच्या वतीने विशेष प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी देशात अमन, शांती आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। देवळाली गाव इथल्या गाडीकर मळ्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी हाफिज तहसीन राजा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत प्रवचन दिलंय। देशात शांतता आणि सलोखा कायम राहावा तसंच सर्व समाजामध्ये बंधुभाव आणि एकोपा अबाधित राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती होती। शांतता, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोहम्मदिया सोशल ग्रुपचे हाजी इम्तियाज सय्यद, बबलू खान, इम्रान शेख, सिकंदर खान, समीर सय्यद, अजीम खान, नावेद पटेल, शादाब शेख, अमजद शेख, फारुख पटेल, राजू तांबोळी आणि सरफराज शेख यांनी परिश्रम घेतले। सालाबादप्रमाणे आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी पूर्ण नाशिक रोड परिसरात एक जुलूस मिरवणूकच्या वेशात या ठिकाणी जुलूस काढण्यात आला आणि या जुलूसची मिरवणुकीची प्रारंभ हा गोसाईवाडी टायटॅनिक पॉईंट या ठिकाणाहून जुलूस या ठिकाणाहून प्रारंभ झाला आणि टायटॅनिक पॉईंट ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि त्या ठिकाणाहून बिटको पॉईंट, अनुराधा चौक आणि त्या ठिकाणाहून देवळाली गाव, वीदगाव, बागुलनगर या ठिकाणाहून परत त्या मार्गे मनपा जॉगिंग ट्रॅक, देवळाली गाव या ठिकाणी जुलूसची कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता करण्यात आली आणि या सांगता सभेनंतर या ठिकाणी अन्नदानाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आले। यावेळी विशेष करून दुआ पठण पण या ठिकाणी करण्यात आली। त्या प्रकारे देवळाली गाव मशिदीचे खतीब व इमाम हाफिज तहसीन राजा यांनी मार्गदर्शन केले आणि देशात एकता आणि अखंडता कशी कायम राहावी आणि पैगंबर इस्लाम यांनी जो एक चांगल्या मार्गाचा जो संदेश दिलेला आहे तो लोकांमध्ये कसा जाणवला जाईल या बाबतीत त्यांनी तमाम मुस्लिम समाजाचे मार्गदर्शन केले। यावेळेस तमाम हिंदू मुस्लिम भाईचारा या ठिकाणी दिसण्यात आला। या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट तसंच नगरपालिका तसेच वृत्तपत्राचे जेवढे पण आपले बंधू आहे, रिपोर्टर्स आहे, त्यांचं या ठिकाणी सत्कार करण्यात आला। तसंच या ठिकाणी जेवढे नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच जेवढे पण पदाधिकारी आहे त्यांचं पण या ठिकाणी सत्कार करण्यात आला। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।